नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी शिंदेंचा मोठा निर्णय बघा। आता 24 तासात जमा होणार 3000 रुपये आणि गिफ्ट। हो, लाडक्या बहिणींसाठी तात्काळ आदेश दिलेले आहेत, बँकेंना आदेश दिलेले आहेत। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 24 तासाच्या आत जमा होणार 3000 रुपये आणि मकर संक्रांत गिफ्ट। 12 जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे। आताची सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात बघा। आता हे कोणाला मिळणार आहेत, हे 12 जिल्हे कोणते, बँकांना काय आदेश दिलेत आणि सगळ्यात महत्त्वाचे 4 अपडेट्स आता आपल्याकडे आलेले आहेत। ते अपडेट्स काय आहेत? लाडक्या बहिणींना खुशखबरच मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींना 2 ते 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या आता आपल्याला इथं मिळणार आहेत। त्यामुळे एक विनंती आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। फक्त व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही तुम्ही पळवू नका। पळवत जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हे कळणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींनो आत्ता जो व्हिडिओ आहे हा पूर्ण बघा आणि मग पूर्ण वेळेनंतर तुम्हाला सगळं काही डिटेल समजणार आहे। आता बघा, शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की पुढच्या मंगळवारी आता अवघे 8 दिवस राहिले आहेत। त्यांनी 8 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये आणि गिफ्ट हे आता सरकार पाठवणार आहे, कारण असा निर्णयच घेतलेला आहे। धडकेबाज निर्णय आता शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी घेतलेला आहे। याच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा मोठा याच्यावरती निर्णय घेतलेला आहे। बघा, मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणी याच्यातून वगळल्या जाणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे। आता यादी आपल्याकडे आलेली आहे। हो, यादी आपल्याकडे आलेली आहे। ते 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, बँकेची यादी आणि लाडक्या बहिणींचं नाव आहे की नाही हे सुद्धा आपण इथं सांगणार आहोत। बघा, त्याच्या अगोदरच अदिती तटकरे मॅडम यांनी काय म्हणाले आहेत बघा, पटकन कळेल तुम्हाला। 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत। त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आताच लाडक्या बहिणींसाठी अदिती तटकरे मॅडम यांनी पुन्हा घोषणा केलेली आहे। आता त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की कोणत्या महिलांना पैसे येणार आणि कोणत्या नाही। तर मी तुम्हाला सोप्या भाषेत 1-2 मिनिटातच सगळ्या गोष्टी सांगणार आहे। बघा, ज्या महिलांचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल अशाच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळेल। परंतु एक आनंदाची बातमी काय आहे सांगतोय। आनंदाची बातमी अशी आहे की इथं सरसकट कुणाचीही पडताळणी होत नाही। लक्षात घ्या, तुम्ही घाबरू नका, सरसकट तपासणी कुणाचीही होणार नाही। त्यामुळे ज्याची तक्रार जाईल, आता बघा, जर कुणी स्वतःहून तुमची तक्रार केली तरच तुम्हाला तिथं अर्ज पडताळणी होणार आहे। आणि अर्ज पडताळणी दरम्यान काय करायचं आहे, ज्याच्यातून तुम्ही निघून जाल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। दुसरं म्हणजे बघा, ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे नाहीत असं सुद्धा त्या म्हणत आहेत। परंतु ह्याच्यावरती काय उपाय आहे ते मी सुद्धा सांगतो तुम्हाला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काही अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे। ज्यांच्या नावावर 4 चाकी असेल त्यांना योजनेतून बाद केलं जाईल। ह्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याकडे जर 4 चाकी असेल तर काय करायचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। बघा, आता तसं जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये 20 ते 25 लाख लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सुरू आहे आणि या लाडक्या बहिणींचे जे अर्ज आहेत ते बाद होण्याची दाट शक्यता सुद्धा आहे। परंतु घाबरू नका, आता उद्यापासून जर तुम्ही बघितलं 24 तासाच्या आत आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे आणि मकर संक्रांतीचं गिफ्ट सुद्धा। आता ते कसं मिळणार आहे सांगतो बघा। ज्या लाडक्या बहिणींना आता उद्या तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे। कशाचा मेसेज येणार आहे? तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे आलेल्याचा मेसेज येणार आहे। कसा येणार आहे सांगतो बघा। आता लाडक्या बहिणींची इथं यादी आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत। कसे मिळणार आहेत सांगतो। लाडक्या बहिणींना डिसेंबरचे हप्ते आणि जानेवारीचे हप्ते असे 2 हप्ते आता एकदम मिळणार आहेत। असे 1500 मिळून 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत। एवढंच नाही तर ज्या लाडक्या बहिणीला एकही हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणीला एकदमच 10,500 रुपये मिळणार आहेत। हो, 7 हप्त्याचे पैसे
एकदमच लाडक्या बहिणीला आता मिळणार आहेत. त्यामुळे आनंदाची बातमी आहे बघा, कारण मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे की आता लाडक्या बहिणींना तिथं वाट बघायला लावायची नाही. खूप उशीर झालेला आहे जानेवारीच्या हप्त्यासाठी, तर पटकन हा जो हप्ता आहे तो वितरित करा, कारण मकर संक्रांतीचा सण हा जवळ आलेला आहे. बघा, एकतर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकदमच देणार होते, त्याच्यात पण आपण बघितलंय की डिसेंबरचा हप्ता निम्म्याच लाडक्या बहिणींना आलेला आहे. त्यामुळं ज्या निम्म्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र हे फिक्स येणार आहेत. यासोबतच एक आनंदाची बातमी काय आहे, आनंदाची ब्रेकिंग बातमी काय तुम्हाला सांगतोय. पटकन आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीला शेअर करा. बघा, तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे, किंवा तुमचं बँक खातं चालू असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आधार कार्ड त्याला लिंक असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्हाला 24 तासाच्या आत पैसे पाहिजे असतील तर हे तुमचे तिन्ही गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. कोणतं? पहिलं आधार कार्ड तुमचं अपडेट असणं, आधार कार्डवरती तुमचा मोबाईल अपडेट असणं, आधार कार्डला तुमचं बँक लिंक असणं, हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता गॅस संदर्भातले अपडेट सांगतो. गॅसचे सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. गॅसचे सुद्धा पैसे इथं लाडक्या बहिणींसाठी वाटप सुरू झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सांगतोय. बघा, गॅसचे जर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन पाहिजे, त्यासोबतच तुमचं गॅसचं EKYC पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं रेशन कार्डची EKYC असणं गरजेचं आहे. हो, ज्या लाडक्या बहिणीचं रेशन कार्डमध्ये नाव नसेल अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना पण मिळणार नाही आणि गॅसचे पण पैसे मिळणार नाहीत असं सध्या सांगितलं जात आहे. त्यामुळं रेशन कार्ड अपडेट करून घ्या, आताच टाईम आहे, परत सगळ्याला पैसे येतील, तुम्हाला येणार नाही. बघा, आता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची तक्रार कोणतरी केली आणि अर्ज पडताळणी सुरू आहे आणि तुमच्या नावावर जर 4 चाकी असेल तर काय करायचं आहे. बघा, तुमच्या नावावर 4 चाकी असेल तर काय करायचं, जेणेकरून तुम्हाला हे करा तिथं पैसे भेटतील. तर पहिली गोष्ट, जर तुमची जी 4 चाकी जर ती तुम्ही वापरत नसाल तर तिला एकतर विकून टाका, किंवा जर ती खूपच जुनी असेल तर तिला स्क्रॅपला देऊन टाका आणि RTOमधून तुमच्या नावावरची जी गाडी आहे ती कॅन्सल करून टाका, जेणेकरून तुम्ही यादीमध्ये दिसणार नाहीत. पुढचं, बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव हे वेगळं आहे. काय करायचं 2 मिनिटात सांगतो. आधार कार्डवरचं नाव बदलणं एकदम सोपं आहे. 1 ते 2 दिवसात आधार कार्डवरचं नाव बदलू शकता. पटकन हे काम करून उद्याच्या उद्या हे करायचं आहे, जेणेकरून ह्यात पण तुम्ही फसणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडं बघा 2.5 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला पिवळं रेशन कार्ड दाखवायचं आहे. पिवळं रेशन कार्डसाठी तुमच्या नावावर तुमचं नाव हे रेशन कार्डमध्ये असणं गरजेचं आहे. तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो सुद्धा असणं आवश्यक आहे. तर उत्पन्नाचा दाखला हे वगैरे सगळं काढून घ्या. त्यामुळं काय होणार आहे तर तुम्हाला येत्या 24 तासात पैसे हे जमा होणार आहेत, कारण असे आदेश हे बँकेला दिलेले आहेत. तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला सांगू की तुमच्या जिल्ह्यात वाटप होणार आहे का नाही, आणि मकर संक्रांतीचं गिफ्टसुद्धा याच्यासोबतच हे मिळणार आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.